होणारी 9 तारखेची देवठाण गावातला परिषद आपण बघतोय की गेल्या 1-1.5 महिन्यापासून अकोला तालुक्यामध्ये नव्हे तर ह्या नगर जिल्ह्यामधील, पुणे जिल्ह्यामधील आणि नाशिक जिल्ह्यामधील काही प्रमुख तालुके आहेत की पुणे नाशिक जी हायस्पीड रेल्वे आहे हिचा जो मुख्य मार्ग आहे, पहिला जो सर्वे झाला आहे त्याप्रमाणे गेली पाहिजे, यासाठी खऱ्या अर्थाने आपला हा लढा आहे। आत्ताच आपल्या सगळ्या मान्यवरांनी सांगितलं की हा लढा काय आहे। हा लढा आपल्या तालुक्याच्या अस्मितेचा लढा आहे। पुढचं सूर्यचंद्र जोपर्यंत ह्या पृथ्वीतलावरती आहे तोपर्यंतच्या आपल्या सगळ्या पिढ्यांना न्याय देण्यासाठी खऱ्या अर्थाने हा केंद्र शासनाचा हा जो प्रोजेक्ट आहे, ही जी हायस्पीड रेल्वे आहे ही जर आपल्या तालुक्याला टच करून जर गेली नाही तर आपण जोपर्यंत पृथ्वीतलाव आहे तोपर्यंत आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना न्याय देऊ शकत नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही लढाई पुढाऱ्यांची नाही आहे। ही लढाई खऱ्या अर्थाने गोरगरीब जनतेला, खऱ्या अर्थाने आपण पुढारी आहोत आणि आपण ह्या तालुक्यासाठी काहीतरी करतोय यासाठी खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरायचं आहे। आणि म्हणून आपण घरात बसून चालणार नाही, कोणाला निमंत्रणाची गरज भासली नाही पाहिजे। परंतु आज आपण ज्यांच्या जीवावरती राजकारण करतो, ज्या गोरगरीब जनतेच्या जीवावरती आपण राजकारण करतो, जे आपण समाजकारण करतो, आपण पुढारी मारून फिरतो, तर आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे आपण स्वतः उतरलं पाहिजे। आपण सगळे बुद्धिजीवी असेल, आपण व्यापारी असू, आपण व्यावसायिक असू, आपण शेतकरी असू, आपण पुढारी असू, आपण कोणी असू, ज्याला कळतंय की मी ह्या गावगाडा चालवतोय आणि मी ह्या तालुक्याचा पुढारी आहे, या सगळ्यांनी ह्या रस्त्यावरती उतरून खऱ्या अर्थाने अकोला तालुक्यात न्याय दिला पाहिजे। आणि म्हणून आपण तरुणांची फौज उभी करणार आहोत आता। आणि खऱ्या अर्थाने आज आपण बघतोय वेगवेगळे स्टेटमेंट, वेगवेगळ्या चर्चा, परंतु आपल्या सगळ्यांचं एकच ध्येय की अकोला तालुक्यातून रेल्वे गेली पाहिजे। देवठाण स्टेशन असेल, बोटा स्टेशन असेल, ही 2 स्टेशन आपली जी काय महत्त्वाची ती व्हावा। आपल्याला आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला रस्त्यावरती उतरायचं आहे। याच्यामध्ये कोणी कोणाच्या पक्षाचा नाही, याच्यामध्ये पक्ष नाही, राजकारण येणार नाही। आम्ही बघा इथं अरुण भाऊ असतील, सुधीर भाऊ असतील, वेगवेगळ्या पक्षाचे आहे ना, ह्याच पद्धतीनं आपल्याला तालुक्याला संदेश द्यायचा आहे आणि रेल्वे येईपर्यंत आपल्याला गप्प बसायचं नाही। हा लढा आपल्याला सगळ्यांना हातात घ्यावा लागेल। आपण सगळ्यांनी आपलं स्वतःचं घरातलं कार्य समजून या तालुक्याचं कार्य आपल्याला हे शेवटपर्यंत जाईपर्यंत आपल्याला थांबायचं नाही। म्हणून आपण इथे येतोय की देवठाण स्टेशन आहे आणि इथून जागृती सुरू करायची। मला माहीत नाही याचा अंत कुठे असेल, परंतु केंद्र शासनाला आपल्यापुढे झुकावं लागेल। एवढं मोठं अकोल्याचं आंदोलन आपल्याला, अकोला तालुक्याने असे ऐतिहासिक आंदोलनं दिले, मग ते पाणी वाटपाचं आंदोलन असेल की अनेक आंदोलनं हे अकोला तालुक्यामध्ये झाली आणि हे आंदोलन हे एक दिशादर्शक असणार आहे। म्हणून आपल्याला काय करता नाही आलं तर चालेल, परंतु ह्या आंदोलनामध्ये येऊन आपण कमीत कमी आपण ह्या तालुक्याचे जे लढतोय एवढी तरी भूमिका आपण सगळ्यांनी, सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकारणातले कार्यकर्ते असतील, त्यांनी केली पाहिजे। म्हणून आम्ही सगळं बाजूला ठेवतो, आमचे पक्ष पार्ट्या सगळ्या बाजूला ठेवून आम्ही सगळ्यांना आव्हान करतोय आज की तुमची गरज आहे आज तालुक्याला, तुम्ही या। कोणाचं काय चुकत असेल, कोणी कोणावर काय बोललं असेल, याच्यापेक्षा आपण हे सगळं विसरून आपण रेल्वेसाठी सगळेजण लढू। भविष्यात आपले पक्ष वेगळे असतील, आपल्या भूमिका पक्षाच्या वेगळ्या असतील, त्याबाबत दुमत नाही, पण ह्या विषयावरती माझ्या तालुक्याला पाहिजेच असं ठामपणे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी भूमिका घेऊन उद्याची ही परिषद यशस्वी केल्यानंतर आपल्याला आपल्या भूमिका स्पष्ट कराव्या लागतील। राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, तिथपर्यंत आपले नेते सगळेजण मंडळी लढतील आणि अकोला तालुक्यातून कोणी एकटा लढणार नाही, जनता रस्त्यावर उतरली। हा संदेश राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला आपल्याला द्यायचा आहे। आणि मला वाटतं महेश भाऊ, अरुण भाऊ, आपल्यासारखे सुधीर भाऊ, आपण ज्यावेळेस सर्वसामान्य माणूस हातात घेतो त्यावेळेस त्याला काय जेलमध्ये गेल्याची भीती वाटणार नाही, त्याला रस्त्यावरती कारण काही राहणारच नाही। ज्यावेळेस आपल्याला कुणीतरी आपलं फसवून घेतं आहे, आपलं हिसकावून घेतं आहे, त्यावेळेस ती भावना ज्यावेळेस होते त्यावेळेस तो न्याय मिळेपर्यंत मला वाटतं मागे येणार नाही। मी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, आपल्यापर्यंत निमंत्रण पोचलं अगर नाही पोचणार, परंतु आपण ही आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून जी बाईट आमची सगळ्यांची बघतोय, आपण ह्या कार्यक्रमासाठी एका ऐतिहासिक परिषदेसाठी व त्या परिषदेच्या नियोजनासाठी उपस्थित असलेले अकोले तालुका रेल्वे कृती समितीचे सदस्य बाजीरावजी दराडे, सुधीरांना शेळके, तुळशीरामजी कातोरे, अरुणभाऊ शेळके, रामभाऊ सहाने, पत्रकार सर्व आमचे मित्र आबासाहेब मंडलिक आणि सर्व उपस्थित बांधवांनी आणि भगिनींनो, ज्या तालुक्यामध्ये ज्या गावामध्ये रेल्वे आली पाहिजे त्या देवठाण गावामध्ये
पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे कृती समितीच्या 9 तारखेच्या होणाऱ्या ऐतिहासिक रेल्वे परिषदेसाठी मी संपूर्ण अकोले तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि बुद्धिवादी लोकांना या ठिकाणी प्रथमतः आमंत्रित करतो। 9 तारखेची रेल्वे परिषद ही न भूतो न भविष्यती या ठिकाणी देवठाणमध्ये होणार आहे आणि भविष्यातला जो रेल्वे संदर्भातला आपला जो काही हक्काचा लढा आहे तो लढा यशस्वी करण्यासाठी, खऱ्या अर्थाने विचारमंथन करण्यासाठी देवठाण गावामध्ये 9 तारखेला आपण सगळ्यांनी 9 तारखेला 9 वाजता या ठिकाणी जमावं। अभी नाही तो कभी नाही अशा प्रकारचा एक संघर्षाचा नारा यापुढील काळामध्ये आपल्या सर्वांना द्यावा लागेल। प्रसंगी संघर्ष करून जर स्वतःला त्या ठिकाणी झुकून देऊन जेलमध्ये बसण्याची जरी वेळ आली तरी थांबायचं नाही, कारण आता लढाई ही आपल्या सगळ्यांना अंगावर घेऊन करावी लागणार आहे। आपल्या हक्कासाठी, आपल्या न्याय हक्कासाठी आणि तालुक्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या रेल्वे परिषदेच्या निमित्तानं देवठाण गावातून जे मंथन बाहेर पडणार आहे ते देशाच्या रेल्वेच्या इतिहासामध्ये आणि या नगर जिल्हा असेल, नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेच्या इतिहासामध्ये याला निश्चितपणे जोडल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून आपण सर्वांनी या रेल्वे परिषदेला उपस्थित राहावं। जास्तीत जास्त लोकांनी स्वतःचे व्यक्तिगत मानापमान बाजूला ठेवून, राजकीय जोडे बाजूला ठेवून तालुक्याच्या विकासासाठी आपण अकोले तालुका रेल्वे कृती समितीच्या वतीनं 9 तारखेला जो मेळावा आणि परिषद या ठिकाणी आयोजित केली, त्यानिमित्तानं तमाम नागरिकांमध्ये जनजागृती आणि या मेळाव्याच्या जागेची पाहणी करण्यासाठी आज या ठिकाणी दराडे साहेब, नवले साहेब आणि तालुक्यातील आबा मंडलिक सर्व इतर मान्यवर आले। आता या ठिकाणी पाहणी पूर्ण झाली, परंतु 9 तारखेला जो या ठिकाणी परिषद होणार आहे ते रेल्वे पुणे नाशिक ही जी हायस्पीड रेल्वे ती अकोले तालुक्यातूनच गेली पाहिजे, ही सगळ्यांची मागणी आहे। कारण या रेल्वेच्या माध्यमातून तरुण रोजगार असतील, तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सिन्नर MIDC असेल, पुणे असेल, नाशिक MIDC असेल या ठिकाणी जाता येईल। शेतकऱ्यांचा शेतमाल त्या शहरामध्ये नेता येईल। कॉलेजसाठी जर कोणाला जायचं, शाळेसाठी शैक्षणिक सुविधा अगदी कमी वेळात या ठिकाणी पोहोचण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल। म्हणून रेल्वे या मार्गानेच झाली पाहिजे, कारण हा एकदम चांगला मार्ग आहे। दुसरा मार्ग मुंबई ते शिर्डी हा जो रेल्वे मार्ग जाणार आहे तोही अकोले तालुक्यातून झाला पाहिजे आणि या सगळ्या मार्गाचा केंद्रबिंदू हा देवठाण आहे, कारण देवठाण ही अशी फिजिबल साईड आहे, या ठिकाणी हा रेल्वे मार्ग जातो आहे। म्हणून या ठिकाणी कृती समितीने जो हा निर्धार केला आहे की आपण सर्वांनी जनरेटरच्या माध्यमातून सर्वपक्षीय लोकांनी या ठिकाणी मोठं जनआंदोलन करायची वेळ आली तरी चालेल, पण त्याचा एक भाग म्हणून आता परिषद घेणार आहेत। त्या परिषदेसाठी मोठ्या संख्येनं लोकांनी उपस्थित राहिलं पाहिजे आणि उपस्थित राहूनच यापुढील जी भूमिका रेल्वे कृती समिती घेईल त्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी, मोठ्या ताकदीनं समर्थन देण्यासाठी हा जनजागृतीचा एक कार्यक्रम आहे। भविष्यकाळात रेल्वे या ठिकाणी गेली पाहिजे, म्हणून सर्वांनी या कार्यक्रमास 9 तारखेला सकाळी 9 वाजता या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन करतो आणि थांबतो। आज या ठिकाणी येत्या 9 तारखेला रेल्वे कृती समिती या संदर्भामध्ये नियोजनाची बैठक आयोजित केली आहे। त्यास पाहणीसाठी, त्या जागेच्या पाहणीसाठी तालुक्यातून महेश भाऊ बाजीराव दराडे आणि समस्त ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे। मी तमाम अकोल्यातील जनतेला या ठिकाणी सूचना करतो किंवा आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येनं या कृती समितीमध्ये 9 तारखेला सहभागी व्हावं आणि देवठाण मार्गे रेल्वे गेलीच पाहिजे यासाठी आपण सर्व राजकीय पक्षांनी कुठल्याही प्रकारचा मतभेद न करता सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी या गावच्या वतीनं सर्व आजूबाजूच्या आणि तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन करतो आणि थांबतो। धन्यवाद। आज या ठिकाणी रेल्वे कृती समितीच्या वतीने 9 तारखेला जो काही या ठिकाणी परिषद घेण्यात येणार आहे त्याची पाहणी करण्यासाठी अकोल्यावरून
रेल्वे समितीचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. या निमित्ताने मी देवठाण परिसरातील तमाम ग्रामस्थांना आव्हान करतो की भविष्याच्या दृष्टिकोनातून युवकांच्या भविष्यासाठी देवठाणमधून रेल्वे जर गेली, युवकांच्या हाताला काम मिळेल. इथला जो काही परिसर आहे, शेती असेल, इथला जो माल असेल तो पुणे असेल, मुंबई असेल, अनेक विकासाच्या दृष्टिकोनातून रेल्वे ही महत्त्वाची आहे. म्हणून या कृती समितीमध्ये जे कार्यकर्त्यांनी उद्याच्या 9 तारखेला या ठिकाणी जी काही बैठक आयोजित केलेली आहे, या बैठकीला तमाम ग्रामस्थांनी, आजूबाजूच्या परिसरातील गावांतील कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने या ठिकाणी आलं पाहिजे, आपलं मत मांडलं पाहिजे. कारण आत्ता मिळाली नाही तर भविष्यात कधीच मिळणार नाही, एवढंच या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करतो.